हुसैन कोई बात नहीं। अरे सबसे पहचान करके देनी, इतना मेरे को बनाया, इतना मेरे को मतलब कि मेरे लिए कम से कम 6-7 साल बापू बनकडे आपण सगळे समक्ष डोळ्यानं बघितलेलं आहे. कोणी बघू ना बघू बोलणार आहे, पण आपण तर बघितलेलं आहे. बरोबर आहे. हुसेननं माझ्यासाठी भरपूर केलेलं आहे. आज आपण म्हणतो ना रावण का हरला, त्याचा भाऊ त्याच्या संघ नव्हता. राम का जिंकला, त्याचा भाऊ त्याच्या संघ होता. आणि माझा भाऊ माझ्या संघ आहे, त्याच्यामुळे मी जिंकलेलो आहे. हुसेन हात वर करा जरा. हात वर करा. हा माझा भाऊ. भले ती आता मी आजारात आहे, आजारात असून सुद्धा माझ्या संघ झुंज लढत राहिला. जे माझ्यावर परेशानी येतील ते परेशानी दूर करत राहिला. माझ्यासाठी काम केलं, हमाली केली माझ्यासाठी. का की मला खोराकाला कमी पडू नये. मला खोराकाला कमी पडत होती, माझी जोड तवा एवढी नव्हती, त्याच्यामुळं मला खोराकाला कमी पडत होती. त्याच्यामुळे हमाली केली या कड्यानं. जेव्हा वडिलांचा डोळा गेला, वडिलांचा डोळा गेल्यानंतर ना कामाला वडील जायचे बंद झाले, माझं खोराकाला पैसे मिळायचे बंद झाले. तेव्हा ह्या स्वतः गड्यानं पाठीवर पोता घेतलं माझ्यासाठी. म्हणून म्हणतो की मी जिंकलो ह्या मोठ्या भावासाठी, आणि मला जिंकवण्याचं कारण फक्त हा भाऊ आहे. आज आपण सर्वजण बघता, मी सगळीकडे आहे, आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. हे शक्य फक्त एका भावामुळे झालेलं आहे. भले आता सगळेजण जवळ आहेत, सक्सेस झाल्यानंतर ते सगळी जवळ. एक भाऊ होता म्हणून मी जिंकलेलो आहे, आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद कायम माझ्या संग राहिला. थोडस आपण सगळ्यांनीच आपण पब्लिकला बघू द्या. साईडची मागची पोरं, तुमच्या मागची पोरं सगळी पब्लिकला दिसत नाहीये. मी सगळे जर माझ्या प्रेमासाठी आले तिथं, तर हा आजपर्यंत कुठल्याच मैदानात समोर आलेला नाही. ते म्हणतात ना पडद्यामागचा हिरो एक असतो, तो माझ्या पडद्यामागचा हिरो माझा मोठा भाऊ आहे. आणि माझ्या पाठीवर हमेशा त्यानं साथीची थाप टाकली. सिकंदर तू काय काळजी करू नकोस, मी आहे. प्रत्येक माझ्या संग घडामोडी घडल्या, काय काय म्हणजे लय काय काय घडलं, पण त्या प्रत्येक संकटाला मात देऊन पुढे नेणारा माझा भाऊ आहे. कोणी म्हणत असेल की सिकंदर नशिबानं मोठा झाला, सिकंदर त्याचं नशीब होतं, सिकंदरनं हे होतं, काही नाही. मेहनतीच्या पुढं काही नसतं. मी मेहनत केली आणि त्या मेहनतीच्या मागं हात म्हणजे माझ्या भावाचा आहे. त्याला खोराकाला पैसा बी लागतो, आणि मी स्वतः माझ्यापासून बोलत नाही. ह्या सगळ्या गोष्टीला आपल्या सगळ्यांच्या समोर साक्षीदार बसलाय बापू बनसोडे. सगळ्या गोष्टी साथीदार बसलाय, काय काय केलेलं आहे. बरोबर आहे. सिकंदर पहलवान अतिशय गरीब घराण्यातून पहलवान तयार झाला आहे. वस्तुस्थिती बोललेली आहे. बोला पहलवान. तर आपल्या सर्वांचा आशीर्वाद. मी माग बी खेळलोय मैदानात, छोटा होतो तेव्हा पण खेळलोय. आपल्या 3 वेळा सिकंदर भाई 3 वेळा आपली कुस्ती घेतली होती या मैदानात. आप्पा 3 वेळा खेळलो मी या मैदानात. आणि आता पण मला आश्चर्य होते की मी अचानक मला मनाला मी कसं देऊन टाकली. म्हणलं की चला तुमच्या मनाला कोणाचं घ्यायचं ते घ्या. पैसे बी मागितले का तुम्हाला? नाही हो नाही. पैसे बी मागितले नाही. एवढं टाळ्या करा आपल्यासाठी. टाळ्या टाळ्या टाळ्या. अरुण भाई तुमची कुस्ती जोडली बरं. अरुण भाई हा पुढे अरुण भाई. आणि माझ्या वडिलांचं माझं तर तुम्ही बघितलंय, बापू बनसोडेंनी बघितलंय. पण माझ्या वडिलांना सांभाळणारा आणि माझ्या वडिलांना पहलवान करणारा आणि त्या गरिबीत साथ देणारा एक माणूस बसला बरं का इथं, बाप्पा मगर. माझ्या वडिलांना शेवटपर्यंत साथ दिली. रशीद चल कुस्तीला, चल तुझी कुस्ती लावतो, चल तुला. म्हणजे की खाय प्यायला नव्हतं वडिलांना तवा, तरी सुद्धा आप्पा स्वतःच्या पदरातनं ते देश. रशीद गरीबाचा प्याला तू खा. पब्लिक सारखा साईडला
सांगतो की आमच्या वडिलांवर जसा आप्पांचा हात राहिला, आमच्या वडिलांच्या डोक्यावर आप्पांचा हात होता, तसं माझ्या बी डोक्यावर आप्पांचा सदा हात राहिलेला आहे. आणि आभारी आहे आप्पा तुमचा की मला तुम्ही सदैव साथ दिली, सगळ्या गोष्टीत साथ दिली तुम्ही. आणि सगळ्या गोष्टीतनं एक गुरु कशाला म्हणते ते सिद्ध करून दाखवलं आप्पांनी की हे गुरु काय करू शकतो आणि एका आपल्या पट्ट्याला कुठवर ठेवू शकतो. आता ते आपण येऊ. प्लीज माझ्यासाठी एकदा मैदानात या, सिकंदर बोलत आपण येऊ. एकदा माझ्यासाठी मैदानात या. वा, आमच्या फॅमिलीसाठी, वडिलांसाठी आणि आमच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे.